नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेरे गावचे श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा पार पडला, त्यासाठी नेरे गावकऱ्यांनी कशा प्रकारे तयारी केली आणि कशा प्रकारे आनंद घेतला हे आपण या पहिल्या भागात पाहणार आहोत. गावकऱ्यांनी प्रथमतः मंदिरात चहूबाजूने हारांनी सजवला आणि त्यानंतर मूर्तीला क्रेनच्याद्वारे मंदिराबाहेर मिरवणुकीसाठी काढण्याचा प्रयत्न केला. अजून बेल्ट कमी करायला लागले, पेंट करायला लागले. नोट घेतला हल्का देतो काय याला विशेष काय नाही. काय नाही झुमेंगे
जवळजवळ 15-20 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर मूर्ती यशस्वीरित्या रथामध्ये ठेवण्यात आली आणि आयोजनानुसार सकाळी 8 वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. या मिरवणुकीला गावातील सर्व स्तरातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिरवणुकीला नेरे गावचा ब्रास बँड तर होताच, पण अजून शोभा वाढवली ती माऊली ढोल पथकाने.
सागर बंधूंनी नाश्ता ठेवलेला आमचा आणि मास्टर टेस्ट करता करता चमचा काढला. आम्हाला पोरगा पसंत आहे. बाबू भैया आणि मिरवणूक हनुमान मंदिरात पोहोचल्यानंतर कीर्तन प्रवचनाला सुरुवात झाली. भीष्माचार्यांच्या दर्शनासाठी गेले पण भगवंत बाहेर थांबले आणि द्रौपदी आतमध्ये गेली. द्रौपदीनं भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वीच मूर्ती मंदिरामध्ये स्थापित करून कापडाने झाकून ठेवलं होतं. द्रौपदी हसले, भीष्माचार्य हसले. पण भीष्माचार्य म्हटले, म्हणजे नक्की तू बरोबर नाही, तुझ्या सोबत कोण आलाय? उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हॅलो, महिला भगिनींना एक विनंती आहे. महिला भगिनींना, भाविक भगिनींना विनंती आहे. सभा गाभाऱ्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत कोणी आत प्रवेश करू नये. महिला भगिनींना विनंती आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर आपण मग आतमध्ये प्रवेश करावा. तुर्तास गाभाऱ्यामध्ये महिलांनी जाऊ नये. आलेल्या सर्व भाविकांचं या कार्यक्रमात स्वागत. श्री कुमार राय, श्री कुमार राय 201 रुपयांची देणगी आहे.
लं लं चं चं हं हं चं हा ह्रूं ह्रीं आं सत्यां सौखीं वैरस्वतः ॐ आं ह्रीं ॐ चं चं प्राणप्रतिष्ठेनंतर आरती झाली. उत्सवाच्या तिन्ही दिवशी आमच्या गावातील जे आचार्य आहेत त्यांनी खूप मेहनत घेऊन तिन्ही दिवशी सुंदर असा जेवण बनवलेलं. आबा आता इकडे असंच